सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. लाटांच्या लाटा आले तुफान सागरी, लाटांच्या लाटा आले तुफान सागरी. गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी. लाटांच्या लाटा आले तुफान सागरी, लाटांच्या लाटा आले तुफान सागरी. जगावयाची नुरली आशा, जगावयाची नुरली आशा. सहाय्याची नच कुठे अपेक्षा, सहाय्याची नच कुठे अपेक्षा. करू नको तू अशी उपेक्षा, करू नको तू अशी उपेक्षा. भाव अमुचा तुझवरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी. मरणाच्या या दाढे मधुनी, मरणाच्या या दाढे मधुनी. मुक्त कराया शक्त न कोणी, मुक्त कराया शक्त न कोणी. निवडलेला शास्त्रपाठ रोमकारासपत्र याचा 6वा अध्याय वचने 20 ते 23. रोमकारासपत्र याचा 6वा अध्याय वचने 20 ते 23. तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्वा संबंधाने बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टींची तुम्हाला आता लाज वाटते त्यापासून तुम्हाला त्यावेळेस काय फळ प्राप्त होत असे, त्यांचा शेवट तर मरण आहे. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाची गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. देवबाबू असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या सर्व समर्थी नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ देवबापाने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग रोमकारासपत्र 6वा अध्याय वचन 20 ते 23. या वाचलेल्या वचनामध्ये आपण पाहतो की पापाचं वेतन मरण आहे, पण आमच्या परमेश्वराचा दान प्रभू येशूद्वारे सार्वकालीन जीवन आहे. ज्या प्रकारे व्यवस्थेद्वारे आपणास पाप कळाला, त्यापूर्वी आपण पापाच्या अधीन होतो व पापाचं मिळणार फळ हे आपण प्राप्त करणार होतो. परंतु जेव्हा पाप कळाला तेव्हा आपणास देवाचा दान कळाला व त्याद्वारे म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण सार्वकालीन जीवन प्राप्त करतो. जर देवाचं पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचलं, यूहन्नाचा 3 आणि 16 मध्ये देवाचं वचन सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल तो नाश पावू नये, पण अनंत जीवन प्राप्त करावा. त्याच प्रकारे यूहन्नाचं पुस्तक त्याचा 17 आणि 3 मध्ये म्हटलंय की सार्वकालीन जीवन हाच आहे की त्यांनी तुला
एकमात्र परमेश्वराला ओळखावं. प्रश्न हा आहे की प्रत्येकानं पाप कळाला का? काय देवाच्या दानाला प्रत्येकाने ओळखलं आहे का? तर या प्रभू येशू ख्रिस्ताची म्हणजेच देवाच्या दानाची ओळख करवून देण्याची जिम्मेदारी आम्हावर, आपणा सर्वांवर परमेश्वराने दिली आहे. काय आपण या परमेश्वराची दानाची ओळख, अनेक जे लोक पापाचं वेतन प्राप्त करत आहेत, अनेक जो लोक पापामध्ये आपलं जीवन व्यतीत करत आहेत, अशांना आपण त्या मिळणाऱ्या वेतनातून बाहेर काढत आहोत का? आणि बाहेर काढण्यासाठी एकमात्र साधन, एकमात्र उपाय म्हणजेच येशू ख्रिस्ताची ओळख. त्याद्वारे कोणीच कोणत्याही माध्यमाने सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकत नाही. केवळ येशू प्रभूच सर्वसमर्थी आहे. म्हणून ही जिम्मेदारी आपली आहे की आम्ही इतर लोकांना काय पापाचं वेतन प्राप्त करण्यासाठी सोडलं आहे का, की त्यांनाही सार्वकालीन जीवनामध्ये आम्ही घेऊन येत आहोत. माझ्या प्रेरणो, देवाने ही जिम्मेदारी आपणा और आम्हा सर्वांवर दिलेली आहे. ही जिम्मेदारी आम्ही पूर्णपणे पार करावी व देवाला आमच्याद्वारे गौरव होऊ द्यावा. प्रार्थना करू. देवा, धन्यवाद, ज्या प्रकारे प्रभू आम्हाला ख्रिस्त कळाला आणि परमेश्वरा त्या पापाच्या वेतनापासून आम्ही वाचले गेलो, तसंच देवा अनेक लोक जे आजही पापाचं वेतन प्राप्त करत आहेत, परमेश्वरा त्या मृत्यूच्या वेतनापासून त्यांनाही सोडवी आणि देवा तुझी कृपा त्यांच्यावर कर. सर्वांचा उद्धार कर प्रभू, ही प्रार्थना करतो. सर्व महिमा तुला देतो येशू प्रभूच्या नावात. आमेन. कुठे अपेक्षा सहाय्याची नच, कुठे अपेक्षा करू नको तू अशी उपेक्षा, करू नको तू अशी उपेक्षा. भाव अमुचा तुझवरी गुरुजी उठा, मचवा बुडेल सागरे. गुरुजी उठा, मचवा बुडेल सागरे. मरणाच्या दाढे मधुनी, मरणाच्या दाढे मधुनी मुक्त कराया शक्त न कोणी, मुक्त कराया शक्त न कोणी. जागा हो रे उठ झोपे तुनी, जागा हो रे उठ झोपे तुनी. झोपलास का तू तरी गुरुजी उठा, मचवा बुडेल सागरे. गुरुजी उठा, मचवा बुडेल सागरे. गुरुजी उठा, मचवा बुडेल सागरे. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.